मंडळी नमस्कार. हवामान अंदाजाच्या जगात सध्या एकच चर्चा आहे, पंजाब प्रोडक्ट्स यांचा अंदाज आणि हवामान खात्याचा अंदाज. पण प्रश्न असा पडलाय की रंग नक्की कोण बदललंय आणि रंग नेमकं कोण बदलत आहे? सरड्या बदलत आहे की पंजाब ढग? सरड्याने की पंजाब ढग यांनी? आपण बघूया यात नेमकं कोण रंग बदलत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही ठोस पुराव्यासह यावर चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला सगळी पोलखोल सांगतो या लोकांची, हे अंदाज कशावर देतात आणि काय देतात. तर मग पाऊस का येत नाही यावर सुद्धा आपण व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. मंडळी, आता आपण जाऊया यांच्या या ठोस पुराव्यासह यांचा हवामान अंदाजाची पोलखोल मी तुम्हाला करून देत आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मंडळी बघा, आता यांनी मंडळी 10 दिवसात मान्सून सक्रिय होणार, उद्या सक्रिय होणार पंजाब ढग यांचा अंदाज होता. पण अजून मान्सून सक्रिय का नाही होत? या नैसर्गिक संकेताचा आधार घेत पंजाब ढग यांनी पुढील 10 दिवसाच्या भागात मान्सूनचा दमदार पाऊस सक्रिय होईल असं सांगितलं होतं. असा महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे. निसर्गाच्या अनोखा संकेत पंजाब ढग यांच्या उपस्थितीत या लोकांनी शेकडोवर हा सरडा आढळून आला. ग्रामीण भागात आणि पारंपरिक हवामान ज्ञानाचा सरड्याने रंग बदलला. विशेषण डोक्यावर लाल रंग येणे हा पावसाचा आगमनाचा मोठा संकेत पंजाब ढग यांचं असं म्हणणं आहे. पंजाब ढग दररोज वेगवेगळे व्हिडिओ काढून लोकांना फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर टाकून सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमवत आहेत. पण मग मान्सून का येत नाही? लोकांना ज्या घरीचे असे रिकामे व्हिडिओ का टाकत आहेत? ढग त्यांनी काल्पनिक व्हिडिओमध्ये असं सांगितलं आहे, 10 दिवसाच्या मान्सूनच्या पावसाचा अंदाज बातमी मिळणार आहे संकेत सांगितले. शेतकऱ्यामध्ये उत्साहाचं वातावरण होतं आहे आणि लगेच बिघडून जात आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पावसाची आतुरतेने वाट बघत आहे. अशाच पंजाब ढग यांनी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. शेतकऱ्यांचे उत्साहाचे वातावरण निर्माण करून दिलं की लगेच दुसऱ्या दिवशी ऊन पडतं, डबल नाराजी होत आहे. यांच्या विशेष क्षणाचा व्हिडिओ लोकांपर्यंत रोज नवीन सकाळी एक, संध्याकाळी एक, दुपारी असे 3 व्हिडिओमध्ये हे वेगवेगळा अंदाज देतात. हा अंदाज नेमका कोणता आहे आणि काय आहे तुम्हीच मला सांगा. यांनी स्वतःच्या व्हिडिओवर आणि सोशल मीडियाचा वापर करून एक फॉर्च्युनर गाडी, एक पोकलँड, एक JCB, एक बोलेरो गाडी, बुलेट गाडी असा वाहनांचा उद्रेक केला आणि शेतकऱ्याच्या जीवावर मोठे होत आहे. हे कंपनीला अशा गाड्या घोड्या घेत हे स्वतः जीवावर मोठे होत आहेत. फक्त फसेल तो शेतकरीच, नुकसान यांचं काही होत नाही, आपणच व्हावं लागलं आहे. मला हे म्हणायचं मंडळी, अंदाज देणं यांनी बंद करावा, नाहीतर असे रिकामे चित्यागिरीचे व्हिडिओ टाकून लोकांना फसवेगिरीचे धंदे करू नका. शेतकऱ्याचा जीवाचा रोकडा होत आहे आणि तुम्ही हा शेतकऱ्याचा खाता आहात. आताच यांचे असे अंदाजात येत आहेत, तर पुढे जर बरसात लागली तर तेव्हा यांचे अंदाज कसे राहणार तुम्हीच सांगा. यांचे काहीही अंदाज नाही मंडळी. हे अंदाजी टोले हाणून देतात आणि हे जर शासनाचा जसा अंदाज असतो त्याच्यावर हे शासन स्वतःचा अंदाज करायला बघतात आणि तोच अंदाज आपल्याला सांगतात. आपल्याला बाकी काही देऊ नाही का शास्त्राने? यांच्याजवळ काहीही नाही हे पुरावे. फक्त शासनाचा जसा तो चक्रावर अंदाज काढतो शासन, तर त्या माध्यमातून हे अंदाज आपल्याला सांगत असतात आणि आपण तोच यांचा मनावर घेतो. यांना फक्त सबस्क्रायबर, लाईक येतात, व्ह्यू जास्त येतात, लोक बघतात आणि ह्या आपल्याला अंदाज देत राहतात. मंडळी, मला एवढंच ते सांगायचं आहे, अंदाजावर कोणत्याही अवलंबून राहू नका. तुमच्याजवळ जितका पैसा असेल तितका बचवून ठेवा. पैसा 1 रुपये खर्च, जो पैसा असेल तो खर्च करू नका आणि पैसा जपून ठेवा. यांचे अंदाज असे खोटे येत आहेत. मंडळी, आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. धन्यवाद.